नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर या व्हिडिओमध्ये आपण कार्तिक महिना आणि त्यातील सेवांविषयी माहिती पाहणार आहोत. कार्तिक महिना हा भगवान विष्णू तसेच भगवान शिव यांच्यासाठी खूप खास असा महिना आहे. कार्तिक महिन्यात ब्रह्ममुहूर्तावरील स्नानाचेही खूप महत्त्व आहे. तर चला आपण या महिन्यातील काही विशेष अशा सेवा पाहूयात. तर बघा, कार्तिक महिना असा खास का आहे, तर आपले भगवान विष्णू जे योगनिद्रेमध्ये गेले होते चतुर्मासासाठी, ते याच महिन्यात उठणार आहेत आणि त्यांचे सृष्टीचं चक्र परत एकदा ते त्यांच्या हातात चालवण्यासाठी सज्ज होणार आहेत. तर आपण या महिन्यात काय अशा सेवा कराव्यात, तर पहिली सेवा म्हणजे ती म्हणजे आपण ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचं आहे. म्हणजेच दररोज आपण सूर्योदयापूर्वी उठायला हवं. बघा, या महिन्यातील वातावरण हे अगदी मनाला लाभदायक, मनाला प्रसन्न करणारं असतं आणि तेही ब्रह्ममुहूर्ताचं वातावरण तर तुम्ही विचारायलाच नको, ते तुम्ही स्वतः अनुभवा. कारण हे वातावरण असं असतं की जास्त थंडीही नसते ना जास्त, हे वातावरण अगदी आल्हाददायक असतं. तर तुम्ही सुद्धा नक्कीच कार्तिक महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा आणि स्नानसुद्धा नक्कीच ब्रह्ममुहूर्तात करण्याचा प्रयत्न करा. दुसरी सेवा ती म्हणजे तुळशी मातेची. याच महिन्यात आपण तुळशीचा विवाह करतो. तर तुळशीची सेवा काय करायची, तर तुळशीपाशी आपल्याला रोज दीप प्रज्वलित करायचा आहे. तर पुढची सेवा आहे ती म्हणजे गायीची. पुढची सेवा पण गायीची करायची आहे. गायीला अन्नदान, गायीची सेवा करायची आहे. आणि नंतर येणार आहे ते म्हणजे दीपदान. म्हणजे आपल्या घरात अंगणात आपण दिवे प्रज्वलित करायचे आहे. तुळशीपाशी दिवे प्रज्वलित करायचे आहेत. मंदिरात तुम्ही दीपदान केलं तर तेही उत्तम आहे या महिन्यात. पुढे आपण भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. कारण भगवान विष्णू योगनिद्रेतून उठणार आहेत आणि परत आपण त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. तर मग आपण या महिन्यात भगवान श्री विष्णूच्या कोणत्याही रूपाचं आपण पूजा करू शकतो. तर भगवान विष्णूंचा एक महामंत्र आहे, तो मी तुम्हाला सांगते. तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. हा खूपच पॉवरफुल मंत्र आहे. मंत्रांची शक्ती किती आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको, कारण मंत्र हे खूप ऊर्जावान असतात आणि म्हणूनच आपण ते सकारात्मक विचाराने जपायला हवेत. तर हा मंत्र आपण रोज 1 माळ जप केली तरी खूप फलदायी आहे. आपण कार्तिक महिन्यात गीतेचा 1 अध्याय वाचला तरी अत्यंत शुभ आहे. आणि या महिन्यात केलेले दान सुद्धा खूप फलदायी ठरते. आपण या महिन्यात आपल्याला जमेल तसे अन्न, वस्त्र, दीप दान करायचे आहे. गरिबांना पण अन्नदान करायचं आहे. पक्ष्यांना सुद्धा अन्न आणि जलदान केलं तर तेही खूप फलदायी आहे. तर या महिन्यात येणारी देवउठणी एकादशी ही विशेष मानली जाते. भगवान विष्णू 4 महिने निद्रा घेतात आणि ते या दिवशी उठतात. तर या दिवशी जमल्यास उपवास करावा, भगवान विष्णूंची पूजा करावी आणि तुलसी विवाहसुद्धा सगळ्यांनी आपल्या घरी नक्कीच करायचा आहे. खूप असं पॉझिटिव्ह आपल्याला वाटतं आणि तुळशी विवाहाचं महत्त्वसुद्धा खूप चांगलं आहे. आणि भगवान शिवांची सेवा म्हणजे कार्तिक महिन्यात येणारे सोमवार आणि प्रदोषव्रत. या दिवशी भगवान शिवांची आपल्याला सेवा म्हणजे काय करायचं आहे, भगवान शिवांच्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यांचा मंत्र ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे. हा मंत्राचा जप तुम्ही 11, 21, 51, 101 तुम्हाला जमेल तेवढ्या संख्येत करायचा आहे. भगवान शंकरांचा अभिषेक तुम्ही जलाने करू शकता, दुधाने करू शकता, पंचामृताने देखील करू शकता. तुम्हाला जमलं नाही
तर 1 लोटा जलवर प्रसन्न होणारेही महादेव आहेत. फक्त तुम्ही भक्तिभावाने करायला हवं. तर या महिन्यात ब्रह्ममुहूर्तावरच का उठायचं आहे? तर या महिन्यात बघा, आपले पालनहर्ता विष्णूसुद्धा उठणार आहेत आणि सगळ्या देवी देवता ह्या ब्रह्ममुहूर्तात खूपच सक्रिय असतात. त्यामुळे यावेळी वातावरणात खूप अशी सात्विक ऊर्जा असते आणि ती सगळ्यात अधिक म्हणजे खूप जास्त प्रमाणात असते. ती ऊर्जा आपल्याला ग्रहण करण्यासाठी या महिन्यात कार्तिक स्नानचं शास्त्रीय महत्त्व आहे. या संबंधित पुराणामध्ये एक श्लोकही आहे, तो मी तुम्हाला ऐकवते. कार्तिके मासी स्नायात प्रातकाले हि मानवः सर्व पाप विनिर्मुक्त विष्णुलोके महीयते. अर्थात जो व्यक्ती कार्तिक महिन्यात प्रातकाळी उठून स्नान करतो तो सगळ्या पापांपासून मुक्त होऊन विष्णू लोकाला प्राप्त होतो. तर या समयी आपण स्नान केलं तर मन आपलं शांत होतं, विचार शुद्ध होतात आणि आपल्या भावना स्थिर होण्यास मदत होते. काही नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जाते आणि आपण तपस्या करण्यासाठी सज्ज होतो. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू जागरण म्हणजे भगवान विष्णू उठण्याचा समय असतो. तर त्यामुळे ब्रह्ममुहूर्तात केलेलं स्नान स्वतःला शुद्ध करण्यासाठी खूप फलदायी आहे. तर या काही मी तुम्हाला सेवा सांगितल्या आहेत, जमल्यास तुम्ही तुमच्या यथावश्यक करण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना